कारंजा विधानसभा निवडणुकीची धुमाकूळ अत्यंत शिगेला पोहोचली असून या निवडणुकीत माजी आमदार व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार प्रकाश डहाके यांच्या अस्तित्वाची लढाई ठरत आहे। कारंजा मानोरा मतदारसंघात सध्या स्थिती बघता भाजपा सेना युतीचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांची सरळ लढत ही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे प्रकाश डहाके यांच्यात होत असून ह्या मतदारसंघातील जातीय समीकरणाचा विचार केला असता व विकासात्मक कामाचा विचार केला असता मतदार हे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी बद्दल नाराज असल्याचे प्रखरपणे सांगत आहे व दुसऱ्या बाजूला शिवसेनेची तिकीट नाकारल्यामुळे परत राष्ट्रवादीच्या तिकीटवरून उमेदवारी लढणारे प्रकाश डहाके यांच्या समर्थकांमधील आत्मविश्वास व मतदारांचा मिळणारा पाठिंबा बघता प्रकाश डहाके यांचे पारडे जड असल्याचे स्पष्टपणे दिसत असून राजेंद्र पाटणी यांचे देऊळ पाण्यात आहे की काय ही भीती सध्या युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नॉट ऍक्टिव्हपणामुळे दिसून येत आहे। विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा कारंजावरून विशेष वृत्तांत।